आता गाडी फोडली म्हणल्यावर रातची मोटरसायकलवर मला माहिती आहे, आता आपल्या माध्यमातून माहीत झालं मराठा समाजाची आणि रात्रीच्याला गाडी फोडली. रात्रीच्या मोटरसायकल आमजवळ बी आहेत. मग आता जशात तसं जर उत्तर पाहिजे असलं तर मराठ्याजवळ मग मोटरसायकलीसुद्धा तुम्ही मोटरसायकलवर येऊन मराठ्याची गाडी फोडणार रात्री, तर रात्री तुम्हाला बी फिरायचं, रात्री तुम्हाला बी गाड्या आहेत, मोटरसायकली आम्हाला बी आहेत, मग आमचेसुद्धा फोडू शकतात. मग सांगावं छगन भुजबळ नीट समजून जरा. हां, आमचं शांततेत रस्ता रोको आहे होणारे सगळे. तुम्ही जर रातची आमच्या गाड्या फोडणार, सांग समजून सगळ्या लोकांना. तो आहे नसता मराठ्यांच्या पोराजवळसुद्धा मोटरसायकली आहेत. हां, तुम्ही मोटरसायकलवर येऊन जर त्या गाडीला दगड आणून ती गाडी फोडणार असलात मराठ्याची ये म्हणून, तर मराठ्याच्या पोराजवळसुद्धा मोटरसायकली आहेत, ते सुद्धा मोटरसायकलवर रातची येऊ शकतात. मग तुमचे जर रातची येऊ शकते म्हणलं, रातची तर सगळ्यात जास्त लढाया मग मराठ्यांनीच जिंकलेल्या आहेत. हां, त्या भानगडीत पडू नका म्हणा. आमची लढाई सरकारबरोबर आहे. मराठीची गाडी कुठं लावली म्हणून तुम्ही रातची मोटरसायकलवर येणार आणि दगड आणून पळून जाणार त्या गाडीला, तर गाड्या तुमच्याजवळ बी आहेत, तुम्हाला बी रातची फिरायचं आणि तुमच्याजवळ गाड्या आहेत. आणि मग आमजवळ पोराजवळ बी आमच्या मोटरसायकली आहेत ना, तेही रातची येऊन जशाल तसं उत्तर देऊ शकतात. मग हां, त्यांनी ही राडा असला करायचा बंद करावा. आमच्या शांततेत रस्ता रोको आहेत, शांततेत होणार आहेत. तुम्ही जर अशा रातच्या गाड्या फोडायला सुरू केल्या मोटरसायकलवर येऊन, तर जशाल तसं उत्तर मराठ्यांचे पोरंसुद्धा देऊ शकतात, याच्यापेक्षाही भयानक. मग त्या गाड्यावर जे काही त्यांनी स्टिकर लावले ते सगळे तुमचे स्टिकर आहेत, जरांगे पाटलांचे स्टिकर आहेत त्यावरती. हां, मग सांगितलं ना, त्याचा अर्थ तेच सांगितलं मी. स्टिकरमुळं नाही बोलत मी. मला फोड, मला काय करायचं त्याची नाही अडचण. पण तुम्ही जर डोक्यात असा उद्देश ठेवत असताना आम्ही मोटरसायकलीवर येऊ तोंड बांधून आणि त्या गाडीला दगड हाणू, ती गाडी फोडून पळून बी जाऊ, तसं मराठ्यांची पोरंसुद्धा जसं तसं उत्तर देऊ शकतात. हो, त्या राड्यात पडू नका. सरकारला सुद्धा विनंती आहे, त्या राड्यात यांना पडून देऊ नका. तो सांगतोय वाटतं, त्याने मागही एकदा असं सांगितलं होतं. आणि त्याच्यामुळंच आमचे चांगले संबंध, त्या येवल्याच्या एडपटामुळंच आमचे चांगले संबंध नाराजीत रूपांतर त्याचं झालं होतं, त्यांनी सांगितलं. मग आता पुन्हा एकदा जर असं प्रयोग होणार असले तर त्याला नाविलाज आहे मग आमचा. तुम्ही जर रातची मोटरसायकलवर येऊन आमच्या गाडीला दगड आणणार असला तर आमचे पोराजवळ सुद्धा मोटरसायकली, ते सुद्धा जशाल तसं उत्तर देऊ शकतात. त्यांच्या हातातसुद्धा दगड येऊ शकतो, हे सरकारने ध्यानात घ्यावं. त्यांनी पाठीमागंही असंच करून नाराजी पसरली होती त्या येवल्याच्या एडपटनं, आंदोलन उभा करायला लावून. आता जे तो पुन्हा प्रयोग करत असला तर नाविलाज आमचे पोरांना जशाल तसं होतं. आम्ही अन्याय का सहन करायचा? मग तुम्ही राज्यभर हे करणार असाल तर राज्यभर मराठ्यांच्या पोरालाही जशाच तसं उत्तर द्यावं लागणार.